ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 23 जून 2013. आज वटपौर्णिमा होती. काल माऊलींच्या अवतरण दिनाच्या कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे मी रात्री आश्रमातच थांबले होते. सौ माई, करुणा, सौ सारिका, सुनीता, सौ निर्मला शिंदे आणि आणखीही काही साधक भगिनी होत्या. काही साधकही होते. सकाळीच लवकर घरी जाण्यासाठी निघायचे म्हणून सकाळची आरती करून आम्ही लगेचच वडाची पूजा केली. थोडा वेळ काही साधकांबरोबर गप्पारूपी सत्संग झाला. नंतर पूज्य गुरुदेव दरवाजा उघडून बाहेर आलेले दिसल्यावर आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो होतो. दर्शन घेतल्यावर माऊली आम्हाला बसा म्हणाले, त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्या चरणाशी बसलो होतो. पूज्य गुरुदेव म्हणाले, आपल्या परिवारात आता बरेच साधक चांगल्या पद्धतीने तयार झाले आहेत. त्यांच्यामध्ये अध्यात्माचा रस पूर्णपणे भरला आहे. एवढेच काय, त्यांची हाडं जरी पिळली तर त्यातून अध्यात्मच बाहेर पडेल. ते जरी सर्वसाधारण दिसत असले तरी त्यांच्या चिंतनाने, गुरुकृपेनं त्यांच्या नसा आध्यात्मिक झाल्या आहेत. हे बघा, तुम्हाला वाटेल की नसा तर ठीक आहे, पण हाडामध्येही अध्यात्म हे कसं काय? यासाठी मी तुम्हाला महाभारतातील उदाहरण देत आहे. जेव्हा दुर्योधन, त्याचे साथी शकुनी मामा आणि पांडव राजदरबारात द्यूताचा खेळ खेळत होते, तेव्हा ते जे सोंगटे वापरत होते ते जरासंधाच्या मांड्यांच्या हाडापासून तयार केले होते आणि समोर भीम होता, ज्याने जरासंधाचा वध केला होता. शकुनी जेव्हा फासे फेकायचा तेव्हा ते फासे म्हणजे ती हाडच शकुनी म्हणेल त्या नंबरवर स्थिर व्हायचे. भीमाविषयीच्या सुडाच्या भावनेने ते भीमाच्या विरुद्ध बाजूनेच असायचे आणि त्यामुळेच पांडव द्यूतामध्ये सगळंच गमावून बसले होते. हे झालं एक उदाहरण. आपल्या परिवारातील साधकामध्ये जे अध्यात्माचे सुरुंग आहेत ते स्फोटक होतील. जसं मी काल उदाहरण दिलं होतं विष्णू भगवंताचं. विष्णू म्हणजे विष आणि अणू, जे अणूमध्ये भरलेले आहेत ते विष्णू. पण यासाठी तुम्हाला समय द्यावा लागेल. जे जे जीव येथे ज्या ज्या कार्यासाठी निश्चित झालेले आहेत ते येथे जोडले गेलेले आहेत. शेजारी श्रीरामपूरचे पाटील सर होते. त्यांच्याकडे बघून पूज्य माऊली म्हणाले, याचे नाव त्याच्या आईवडिलांनी सुरेंद्र ठेवले त्याच्या ओळखीसाठी, परंतु ते नाव ठेवण्या अगोदरही तो होता, त्यानंतरही तो राहील. आत्म्याला कशाचं नाव? हा जरी अनुष्ठानातून पळून गेला असला तरी किती वेळा पळून जाईल. या जीवाने शरीर सोडले तरी त्या आत्म्याशी सोबत सद्गुरू कधीच सोडत नाहीत, जोपर्यंत तो जीव पूर्णत्वाला पोहोचत नाही. या जीवावर जन्मजन्माचे संस्कार असतात, ते त्याला त्या पद्धतीने घडवणारच आहेत. जसे एखादा ध्यान मार्गातील साधक भजन म्हणायला लागला तर तो शांततेने म्हणेल, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. हेच भजन जर तमाशातील व्यक्तीने म्हटले तर तो कसा म्हणेल, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, हे लागबाई, हे लागबाई दत्त गुरु दिसले. माऊलींनी हे स्वतः म्हणून दाखवले आणि म्हणाले, हा फरक असतो. हा संसार त्रासच देतो. आपण कितीही याला सांभाळायचा प्रयत्न केला तरी तो दुःख दिल्याशिवाय राहत नाही. ज्याच्यावर खूप प्रेम करावं तोच तिरस्काराने वागायला तयार असतो. ज्याच्यावर विश्वास ठेवावा तोच विश्वासघात करण्याला धसतो. जे नको नको वाटतं तेच पुढे येतं. ज्याच्यावर प्रेम करावं, जे जवळ असावे असे वाटतात त्यांचाच वियोग होतो. जगातील कोणतंही नातं परिपूर्ण नाही, म्हणून आपण सावध व्हावं. साधकांनी नातेवाईकांवर प्रेम करावं, जबाबदाऱ्याही पार पाडाव्यात, परंतु त्यांच्याविषयीचा जो मोह असतो तो कमी कमी करत जावा. गोतावळा म्हणजे गोत्यांचा आवळा जो आहे त्याची पकड सैल करावी, म्हणजे परमेश्वराने आपल्याला जो नरजन्म दिला त्याचं सार्थक करण्यासाठी आपल्याला आपला वेळ वापरता येईल. त्यांचा स्वतःचा अनुभव माऊली सांगत होते. ते म्हणाले की मी 15 वर्षाचा असेन तेव्हा 11वी आर्ट्सला ॲडमिशन घेतले होते. कॉलेजमध्ये 3 महिनेच गेलो, कारण नंतर आणीबाणीत वडिलांना जेल झाली. नंतर ते सुटूनही आले आणि त्या पुढच्या फेब्रुवारीत त्यांचा देहांत झाला. मग घरची सगळी जबाबदारी माझ्यावर आली होती. त्यामुळे पुढे कॉलेजमध्ये जाणे झाले नाही. परंतु त्या 3 महिन्यात मी लिहिलेले सुविचार बोर्डवर असायचे. एकदा लोकमान्य टिळकांवर भाषण केले, त्यातही मला नंबर मिळाला होता. त्यावेळी मी लिहिलेली एक कविता कार्यक्रमात वाचल्यावर सरांनी माझ्या तोंडावरून हात फिरवला होता. जेवढी आठवली तेवढी माऊलींनी ती कविता म्हणून दाखवली. इथे कोणी कुणाचे नाही राजा, जो तो आपले पाही, अशी ती कविता होती. तेवढ्या काळात ज्या टेस्ट झाल्या होत्या त्या इकॉनॉमिक्समध्ये मी पहिला नंबर मिळवला होता, पण ते सर्व सुटले.
गुरु आज्ञेनुसार प्रपंच सांभाळावा लागला. नंतर विषय थोडा गंभीरतेकडे वळला. पूज्य गुरुदेव म्हणाले, तू या जन्मात हे नाही टाळू शकणार. जो संकल्प कराल तो आता फलित होईल. फुलाची फुलायची वेळ आली की सुगंध आपोआप दरवळणारच. फक्त हवेचं निमित्त असेल. खुशबू को तो बहना ही था, हवा का सिर्फ बहाना है. आणि हे टाळता येणारच नाही. कारण मीही गुरुदेवांना असेच विचारले होते की मला घरात राहूनच परमार्थ नाही का करता येणार. तेव्हा माझ्या गुरुदेवांनीही मला असेच उत्तर दिले होते. म्हणूनच मी सांगतो, तुला समय द्यावा लागेल, नाहीतर भक्त घरात घुसतील. मग आपल्या एनर्जीचा 65% खर्च त्यांच्यावर होईल. माझा स्वतःचा अनुभव हाच आहे. मला दर्शन द्यायलाही साधुसंत घरी येत होते आणि माझे दर्शन घ्यायलाही लोक माझ्या घरी आले, येतही आहेत. हे भक्त सोडत नाहीत. माझे घरचे लोक साक्षी आहेत. संडासचे चेंबर स्वतः उपसायची वेळ येते. हा माझा अनुभव आहे आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा मी सांगतो की समय द्यावा लागेल. पूज्य गुरुदेव म्हणाले, नजर पुरत नाही एवढा डोंगर आहे, काळाकिट्ट अंधार आहे, थोडासा पाऊस पडून गेला आहे, काही बेडकं ओरडत आहेत, रातकिडे किर्र करत आहेत, काही घुबडांचाही आवाज येतो, काही काजवे लुकलुकत आहेत. हे सगळं पाहून मूर्छित होणं योग्य नाही. समजदारी घ्यावी लागेल. दडपण घेऊनही चालणार नाही आणि घाबरूनही चालणार नाही. एक मेणबत्ती हातात असली आणि काही पावलांपुरता उजेड असला की झालं. तो परमात्मा ते पूर्ण करून घेणारच आहे. करविता धनी वेगळाची. आपण आपले विचार सकारात्मक ठेवणे जरुरीचे आहे. सकारात्मक विचारांमध्येच कार्य साफल्य असते. चांगल्या उद्देशासाठी वेळ वापरला तर त्या वेळेचा सदुपयोग होईल, नाहीतर वेळ तसाही जाणारच आहे. आपल्या प्रत्येक हालचालींवर सद्गुरूंचे लक्ष असते. त्यामुळे काही गोष्टी गोपनीय ठेवल्या तर त्या आपल्यासाठीच चांगल्या असतात. आपल्याला भीती वाटत असते किंवा आपल्या प्रिय व्यक्तीची चिंता असते, पण ती चिंता तुम्ही करायची मुळीच गरज नाही. सद्गुरू आहेतच ना, ते त्यांनाही अनुकूल होतीलच. त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने तेही सोबत असतीलच आणि ते आपल्याबरोबर असतील तर आपले लक्ष फक्त आपल्या लक्षावर हवे. बाकी सर्व सद्गुरूंवर सोपून द्यावे. मेरी सोची मत कर प्रभू, मै मूर्ख अज्ञान, तेरी सोची तू ही कराले, इसमे मोर कल्याण. सत्संग संपला होता. आम्ही पूज्य गुरुदेवांचे दर्शन घेतले. नारळाचा प्रसादही आजच्या सत्संगा इतकाच मधुर होता. आम्ही निघालो तेव्हा माऊली म्हणाले, पडलेल्या शेणाला वारा वाहून नेत नाही, परंतु वारा आला तर पडलेले फूल तो वारा दूरवर घेऊन जातो, त्याच्या सुगंधासहित. त्या सुगंधाला कैद करता येत नाही आणि गुरुदेवांनी सांगितलेले हे सत्य मी स्वतः अनुभवलं आहे. सत्य सत्यच असतं, त्याचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो, एवढाच त्यात फरक. आम्ही गुजरातमध्ये 3 वर्षे होतो. माझ्यासाठी गुरुदेवांपासून इतकं दूर राहणं म्हणजे परदेशात राहिल्यासारखंच होतं. तेव्हा सुरुवातीला मला वाटलं की पूज्य माऊलींचे सानिध्य आता कसे मिळणार, परंतु स्थूल देहाचा विचार बाजूला ठेवला तर सूक्ष्म रूपाने गुरुदेवांचा अहसास झाल्यापासून राहिला नाही. त्यांच्या कृपेचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचतच होता. म्हणून तर मैं रोही परदेस में, भीगा गुरु का प्यार, उन्होंने दुःख से बात की, बिन चिठ्ठी बिन तार. आज गुरुदेव जे बोलले त्याची खूण अंतरपटलावर खोलवर रुजली होती. ते ज्या सुगंधाविषयी बोलले तेही मला समजले होते. जन्मजन्मांतरीच्या उद्देशाच्या पूर्तीकडे घेऊन जाणारे ते क्षण माझ्यासाठी अमूल्य होते. त्या क्षणांची अनुभूती केवळ माझीच होती. तिला आज साठवताना मन भरून आलं होतं. भरल्या मनाने मी तेथून निघाले होते, पुन्हा गुरुदेवांच्या भेटीची आस सोबत घेऊन. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.